नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, जयंत पाटील हा नेता मला आवडत नाही. मी कधी लपवलेलं नाही. माणूस कुत्सितपणे बोलायचं, अत्यंत सभ्य वाटणाऱ्या भाषेत बोलायचं, पण कुत्सित बोलायचं, सातत्याने उपहासाने बोलायचं. हा जो काय प्रकार त्याने आत्मसात केलेली कला आहे, त्यातून त्यांचं किती कल्याण झालं वगैरे मला माहिती नाही. पण अशा मानभावीपणे, शहाजोगपणे बोलण्याचा दुष्परिणाम मात्र जयंत पाटील यांना सातत्याने भोगायला लागलेला आहे. बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 99 साली अर्थमंत्री झालेला माणूस आहे आणि शरद पवारांच्या छायेत असले तरीही ज्येष्ठता क्रमाने त्यांनी काम केलेलं आहे. असा माणूस आज अक्षरशः अडगळीत पडल्यासारखा पडलाय. तर त्याचं कारण मला प्रामुख्याने त्यांचा हा स्वभाव वाटतो. मला एक जुनी आठवण येते की जेव्हा दोन काँग्रेसच्या आघाडीचं सरकार होतं, अशा वेळेला बिचारा ग्रामीण भागातला नेता म्हणून उदयास आलेला आणि स्वयंभू असलेला आर आर आबांसारखा नेता एका कुठल्या तरी जाहीर कार्यक्रमामध्ये गमतीने म्हणाला होता, अजितदादा आणि जयंत पाटील हे दोघेही त्यांच्या बरोबरीचे मंत्री होते, नेते होते, की तुम्ही सगळे परदेशी जाता आणि आम्हाला घेऊन जात नाही, आम्हाला कधी चान्स देत नाही. तेव्हा त्यानंतर बोलताना अजितदादांनी अक्षरशः अपमानित केलं होतं आर आर आबांना, की तुम्ही तो गुटखा आणि तंबाखू खाऊन पचा पचा थुंकता, तुम्हाला कुठे परदेशी जायला देणं किंवा घेऊन जाणार. हे अपमानास्पद होतं आणि अजितदादा बोलली होती. पण त्यावेळेला मंचावर बसलेले जयंत पाटील हे ज्या प्रकारे मिश्किल हसले होते ना, ते जास्त अपमानकारक होतं. भले बोललेले नसतील, पण हा जो काय मानभावीपणा आणि काय तो आत्मसात केलेला आहे जयंत पाटलांनी, त्याला चोख उत्तर कधीतरी मिळणार हे उघड होतं. हे आज मी एवढ्यासाठी बोलतोय की काल परवा कुठेतरी त्या लोकमतच्या एका लोकमत समूहाने आयोजित केलेल्या एका समारंभामध्ये जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घ्यायची, असा तो कार्यक्रम होता. आणि गंमत बघा, कुठला मुख्यमंत्री आहे? जयंत पाटील जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा मंत्री झाले 1999 साली, त्यावेळेला अत्यंत कोवळा तरुण आमदार म्हणून निवडून आलेला माणूस आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी बसलाय आणि त्याची मुलाखत आपण घ्यायची. ह्याचं वैषम्य कुठेतरी वाटलं पाहिजे, की तो तरुण तेव्हाचा, आपण मंत्री झालो, पुढचे 15 वर्ष मंत्री पदावर होतो, आणि तो माणूस देवेंद्र फडणवीस आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालाय, स्वबळावर 133-32 आमदार निवडून आणतो, आणि आपण कुठे आहोत? याचं कुठेतरी थोडं वैषम्य जर जयंत पाटलांकडे असतं तर मला नाही वाटत त्यांनी अशी मुलाखत घेताना कुत्सितपणा केला असता. पण अर्थात अशा सगळ्या प्रकारचे टक्के टोणपे खात खात देवेंद्र फडणवीस या अधिकार पदापर्यंत, सत्ता पदापर्यंत येऊन पोहोचले. पित्याची पुण्याई राजारामबापू पाटील यांनी जे दीर्घकाल पश्चिम महाराष्ट्रात राजकारण केलं आणि अगदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं होतं, त्यांच्या पुण्याईवर जगणारा जयंत पाटील हा त्यांचा सुपुत्र आज का मागे पडलाय, त्याचं उत्तर त्यामध्ये आहे की कुठलीही वडिलार्जित पुण्याई नसताना देवेंद्र फडणवीस इथपर्यंत येऊन पोहोचले. आणि जयंत पाटील जिथून सुरुवात झाली होती 99 मध्ये मंत्री आमदार, तिथून जयंत पाटील
मागे 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 पाक पडत गेले आणि देवेंद्र फडणवीस पुढे 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 का जाऊ शकले याचं एकमेव उत्तर तो शहाजोगपणा, मानभावीपणा आणि कुत्सित वृत्ती आहे. हा मुद्दा मी यापूर्वी अनेकदा बोललोय, पण आज स्वतंत्रपणे विषय घेतो की त्या तरुण नेत्याकडून, आपल्यापेक्षा वयाने खूप तरुण असलेल्या कोवळ्या नेत्याकडून आपलं थोबाड रंगवून घेण्याची जी हौस या निमित्ताने जयंत पाटील यांनी दाखवली, ती खरंच कौतुकास्पद आहे. माणूस किती मानभावी असू शकतो, असं जी गोष्ट असते त्यावेळेला फार जपून वागलं पाहिजे तुम्ही. कारण शेवटी सार्वजनिक जीवनात असता तेव्हा नुसतं चमकून चालत नाही, तर सार्वजनिक जीवनामध्ये आपली एक प्रतिमा, आपला एक ऑरा निर्माण करायचा असतो. हा कोवळ्या मुलाने कुठे केलाय आणि तुम्ही कुठे आहात याचा कुठेतरी जयंत पाटलांनी आता उतार वयात तरी विचार करावा. मला आठवतं आत्ता अगदी काल परवापर्यंत जयंत पाटील सत्तेत होते, 3 वर्षापूर्वीपर्यंत. जी काय मध्यंतरी 5 वर्ष सत्ता नव्हती, परत चोरून मारून शरद पवारांनी आणलेली जी सत्ता होती, त्यातला एक सत्कोर तुकडा जयंत पाटला नाही मिळाला होता. प्रदेशाध्यक्ष केले होते. अजितदादांनी बंड केल्यानंतर जे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत जयंत पाटील, ते कायमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. असले काय नसले काय त्यांना न विचारता पक्ष चालतो. असा प्रदेशाध्यक्ष पवारांना, सुप्रियाताईंना आणि सगळ्यांनाच आवडला तर नवल नाही. आणि त्यावेळेला मला आठवतं की जे आत्ता जे गाजतंय सुशांत सिंग आणि काय ते दिशा सालियन प्रकरण, याचा खूप गाजावाजा झाला होता. आणि त्या प्रकरणातला एक आरोपी म्हणून याच लोकांनी माजवून ठेवलेला सचिन वाझे वगैरे, परमवीर सिंग हे मैदानात उतरले होते, यांच्यावरच उलटले होते. तेव्हा अनिल पाटील गोत्यात आले होते. पण अनिल पाटील राजीनामा देणार का? नाही नाही, गरज नाही, ते फार चांगलं काम करता आहेत वगैरे वगैरे असं जयंत पाटील बोलले. आणि 2 दिवसात अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. पण त्यांची जागा भरताना शरद पवारांना चुकूनही मनात आलं नाही की बुवा ज्येष्ठता क्रमानुसार आपण जयंत पाटलांना गृहमंत्री करावं. बंड करून निघालेले अजितदादा हे पक्षामध्ये परत आले, त्यांना सामावून घेतलं. पण नुसतं सामावून घेतलं नाही, तर परत एकदा त्यांनाच उपमुख्यमंत्री केलं, अनिल देशमुखांना गृहमंत्री केलं. पण कुठलंही महत्वाचं पद जयंत पाटलांना शरद पवारांनी दिलं नाही. त्याचं कारण नेमकं हे आहे की कुत्सित बुद्धीने आणि कुत्सित वाणीने, मानभावीपणा दाखवत जयंत पाटील आपली छाप पाडू शकत नाहीत. अनेक वर्ष राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम केलेला हा माणूस आज अडगळीत येऊन पडलाय, पण फेरविचार करायला तयार नाही. शहाणपणाचा मुखवटा पांघरायचा आणि कुत्सित बुद्धीने बोलायचं, वागायचं. यातून जयंत पाटील आता बाहेर पडण्याचं वय पण संपलंय असं मला वाटतं. आणि अशा जयंत पाटलांनी जेव्हा स्वीकारलं की ठीक आहे कार्यक्रम आहे, तर मी मुलाखत घेतो, आणि शेवटी त्या मुलाखतीच्या त्यांनी कबूलही केलं की माझ्यासारख्या माणसाला आयुष्यात पहिल्यांदा मुलाखत घ्यायला बसवलं दर्डा आणि मंडळीने, त्याचे आभारही त्याने मानले. पण जे प्रश्न विचारले त्यामध्ये मॅच्युरिटी देवेंद्र फडणवीसांची दिसत होती आणि उथळपणा तुमचा जयंत पाटलांचा दिसत होता. जणू काय हौसेने यायचं आणि माझं थोबाड फोडावं, माझं थोबाड रंगवावं, अशा स्वरूपाचा जो संवाद त्यामध्ये घडलेला आहे तो फार महत्वाचा आहे. एकच प्रश्न त्यातला सांगतो, बरेच प्रश्न आहेत त्याच्यावरून बोलावं लागणार आहे. एक प्रश्न सांगतो की कुठचे प्रश्न विचारू नयेत एवढं सुद्धा भान नसतं, आणि शहाणपणा दाखवायचा, मग तुमचा संजय राऊत व्हायला पर्यायच नसतो. एक प्रश्न त्याच्यात काय रॅपिड फायर किंवा एक वाक्यात 2 वाक्यात उत्तर द्या असा प्रश्न होता. आणि काय प्रश्न होता? तुलना करा किंवा 2 वाक्यात सांगा शरद पवार आणि उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यासारख्या चतुर आणि मुत्सद्दी नेत्यासमोर
आपण जपून बोललं पाहिजे. शेंबडी पोरं कॅमेरे घेऊन धावतात त्यांच्या समोर, आपण अघळपघळ वाटेल ते बोलतो. तसं इथे बोलायचं नाही. हा चिमटीत पकडणारा माणूस आहे. निदान अशा मुलाखती घेण्याच्या आधी इतरांनी काय काय कोणाकोणाच्या किंवा पर्टिक्युलरली देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखती घेतल्यात, त्यांचा तरी अभ्यास जयंत पाटलांनी करायला हवा होता. 2 वर्षापूर्वी का 2.5 वर्षापूर्वी याच लोकमत समूहाच्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये नाना पाटेकर या अभिनेत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संयुक्त मुलाखत घेतली होती. आणि ती मुलाखत घेताना नानाने देवेंद्र फडणवीसांविषयी अप्रतिम अप्रतिम असं एक निरीक्षण सांगितलं होतं की हा माणूस कसा आहे, देवेंद्र फडणवीस हा कसा राजकीय नेता आहे. इतकं मोजून मापून तोलून बोलतो की कुठेही चिमटीत त्याला पकडता येत नाही. हे नाना पाटेकरचं आहे वाक्य, माझं नाहीये. की देवेंद्र फडणवीस हा तोलून मापून किती बोलतो आणि कुठे सापडणार नाही याची काळजी घेतो, असं नाना पाटेकरने म्हटलं. तो जो मुलाखत ती बघितली असती आणि अभ्यासली असती जयंत पाटलांनी, तर आपण अघळपघळ बोलताना चुकीचे प्रश्न विचारून आपलं थोबाड रंगवून देवेंद्र फडणवीस कडून घेऊ नये, एवढी तरी सद्बुद्धी त्यांना झाली असती. पण ते शक्य नव्हतं. आपण जन्मजात शहाणे आहोत आणि कोणालाही कुठेही कोंडीत पकडू शकतो किंवा कसल्याही प्रश्नाला बगल देऊन बुळबुळीत होऊन सुळसुळीत निघू शकतो. अशा आत्मविश्वासाने जेव्हा जयंत पाटील वागतात, तेव्हा त्यांना पदोपदी तोंडघशी पडण्याला पर्याय उरत नाही. आणि अशा माणसाला का सोडायचं, किती सोडायचं, याचाही विचार देवेंद्र फडणवीसांना करावा लागतो. देवेंद्र फडणवीस सुद्धा इतका सोपा फुलटॉस दिल्यानंतर त्यावर षटकार मारल्याशिवाय थांबतील कसे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सारख्या माणसाला ज्याच्या विषयी मनात पक्का राग भरलेला असणार, शरद पवार आणि उद्धव ठाकरे, ज्यांनी महाविकास आघाडीची स्थापना करून मुख्यमंत्री पदाचा घास 5-5.5 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या हातून तोंडून हिसकावून नेला होता, अशी ही दोन माणसं आहेत. उद्धव ठाकरेंनी दगा दिला आणि शरद पवारांनी घातपात केला. अशा दोन माणसांविषयी आपण देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारता कामा नयेत, एवढं तरी भान जयंत पाटलांनी ठेवायला पाहिजे. कारण सरळ होतं. कारण सरळ होतं. जयंत पाटला आपलं शरद पवारांनी आमिष दाखवलं, उद्धव ठाकरे त्याला बळी पडले. त्यामुळे सगळ्यात जास्त चांगला मित्रासारखा वागवणारा देवेंद्र, त्याच्याशी उद्धव ठाकरेंनी दगाबाजी केली, विश्वासघात केला. आणि शरद पवार जे ती महाविकास आघाडी होण्याच्या आधी भाजप बरोबर साटलोट करायला बघत होते आणि त्यांनाही दगा दिला होता, असे शरद पवार, या दोघांविषयी 2 वाक्यात बोलायला सांगणं हीच मुळात चूक होती. आणि देवेंद्र फडणवीस तरी किती बिलंद, मुत्सद्दी कसा असतो ते समजून घेता येतं. देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटलांच्या या 2 वाक्यातल्या प्रश्नाला सांगितलं की 2 वाक्य कशाला, एका वाक्यातच सांगतो. तिथेही परत जयंत पाटील, ठीक आहे तुम्हाला डिस्काउंट देतो, बघा थिल्लरपणा आणि शहाजोगपणा किती आहे, डिस्काउंट देतात ते. 2 वाक्यात उत्तर द्यायचं, त्याच्याऐवजी एका वाक्यात देतो तर हरकत नाही, तुम्हाला डिस्काउंट देतो. हा जो काय मानभावीपणा केला जयंत पाटलांनी आणि काल पुढे केला मारा, देवेंद्र फडणवीस अशी संधी सोडणार? बरोबर सणसणीत कानाखाली आवाज काढला, काही भरोसा नाही. एक वाक्य तरी कशाला, 3 शब्दात उत्तर दिलं. ना शरद पवारांचं नाव घेतलं, ना उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं, ना एखादं क्रियापद वाढेल, क्रियाविशेषण वाढेल याची सुद्धा काळजी घेऊन देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं, काही भरोसा नाही. आणि ज्या वेळेला बरं तो विषय तिथे सोडून द्यायला पाहिजे, पण जयंत पाटील थोबाड रंगवून घेतल्याशिवाय चैन पडत नाही माणसाला.
म्हणून जयंत पाटील त्या मुलाखतीत परत पुढे म्हणतात की ठीक आहे, उद्धव ठाकरेंचं काय, ते म्हणाल दोघांचंही. म्हणजे तिथे तो वाक्य पण नाही, दोघांचंही एकच उत्तर आहे, एकाच वाक्यात उत्तर आहे. याला म्हणतात थोबाड रंगून घेणे. थोबाड रंगून घेणे. मग त्यांनी तुमचा पक्ष मोठा असताना दुसऱ्यांचे पक्ष फोडता कशाला वगैरे वगैरे, हा आणखीन शहाजोगपणा केला. मग देवेंद्र फडणवीसांना आयती संधी मिळाली होती. तुम्हाला आठवत असेल तर पुण्याला 1.5 महिन्यापूर्वी जे जयपूर डायलॉगचा कार्यक्रम झाला, तिथे देवेंद्र फडणवीस आले होते आणि मी आणि संजय दीक्षितने त्यांची मुलाखत घेतली होती. तेव्हा हाच प्रश्न मी विचारला होता आणि अत्यंत नेमकेपणाने देवेंद्र फडणवीसांनी त्याचं उत्तर दिलं होतं. पक्ष दुसरे फोडायचे वगैरे ही प्रक्रिया नंतर आहे. आधी मॅन्डेट चोरली गेली. तुम्हाला मतदाराने नाकारलं होतं. पवारांच्या पक्षाला असो किंवा काँग्रेस पक्षाला असो, मतदाराने नाकारलं असताना मतदाराच्या इच्छा पायदळी तुडवून जेव्हा तुम्ही सत्तेत बसायचा हव्यास करता, तिथून पुढलं सगळं बिघडायला सुरुवात झालं. पक्ष फुटणं फोडणं, तुमच्या लोकांनी तुमच्या विरुद्ध गद्दारी करणं, या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. जर मतदानामधून जो कौल मिळाला त्यामध्ये लुडबुड केली गेली नसती तर पुढच्या सगळ्या घटना घडल्या नसत्या. असं म्हणून जेव्हा सविस्तर उत्तर द्यायला सुरुवात केली तेव्हा म्हणाले वेळ कमी आहे. ठीक आहे, देवेंद्र फडणवीस 1 मिनिटात म्हणाले ठीक आहे, मी पुढे बोलत नाही. म्हणजे परत एकदा दुसऱ्यांना थोबाडीत मारून घेतली. मला जयंत पाटलांचं हे कौतुक वाटतं की अपमान ओढवून आणायचं, तोंडगशी पडायसाठीच उडी मारायची. असा महाराष्ट्रात तरी दुसरा कोणी नेता सध्या मला दिसत नाही की मानभावीपणा करायचा आणि परत गिरे तो भी टांग उपर अशा पद्धतीमध्ये आपलं शहाणपण मिरवायचं. वाईट वाटतं असं नाही. जयंत पाटील हा ओबडधोबड नेता नाहीये. राजाराम बापूंसारखी एक पार्श्वभूमी आहे त्यांना. आपल्याबरोबर फक्त आपलं नव्हे तर आपल्या पित्याच्या पुण्याईचा सुद्धा विषय येतो. हे लक्षात ठेवूनच जयंत पाटलांनी जगलं पाहिजे, वागलं पाहिजे, राजकारण केलं पाहिजे. पण त्याचा मागमूस या माणसाच्या राजकारणात दिसत नाही. राजकारण आणि म्हणून एका आज महाविकास आघाडीतल्या एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील बसतात. पण हे कधी भाजपत जातील, कधी पक्षांतर करतील, याची चर्चा लगातार चालू आहे. अगदी गेल्या विधानसभा निवडणुका सोडा, 19च्या विधानसभा निवडणुका त्या होण्यापूर्वी सुद्धा जयंत पाटील हे कधीही भाजपत जातील अशी चर्चा त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये होती. जे काय चाललं होतं तो पतंगराव देशमुखांचे चिरंजीव आणि विशाल पाटील वसंतदादांचे नातू यांच्या राजकारणात पाचर मारण्यासाठी उद्धव ठाकरेंना एक उमेदवार देऊन सांगलीमध्ये यांनी निवडणुकीची गडबड करून टाकली आणि परत मानभावीपणा करून चंद्रहार पाटलांच्या प्रचार सभेला सुद्धा जाऊन बसले. ही ख्याती आहे तुमची. ही का झाली? राजकारणामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट असते ती सहकार्यांची आणि मतदारांची विश्वासार्हता. आजही जयंत पाटील बचावलेत. ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पक्षाची दुर्दशा होऊन गेलेली, कोल्हापूर सातारा या दोन जिल्ह्यामध्ये समाज काय तो राष्ट्रवादी शरद पवार गट सफाचाट झालेला आहे. ही परिस्थिती का आली? हा असला उथळ प्रदेशाध्यक्ष असेल तर त्या पक्षाला भवितव्य उरत नाही. कुत्सितपणे बोलून राजकारण होत नाही. ठीक आहे, चॅनेलवर तुम्हाला झळकवलं जाईल, पण चॅनेलवर झळकवून मतं मिळत नसतात. गेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा जयंत पाटील कसे बसे काठावर पास झालेत. ज्याला म्हणतात ना की जीवावर आलं आणि शेपटावर निभावलं, तसं शेपूट तुटल्यासारखं
राजकारणात वावरायची आपल्यावर पाळी आली आहे, तर त्यातून थोडं शहाणं होणं आवश्यक असतं. आणि म्हणून मग अशा मुलाखती घेताना सुद्धा आपलं आपलं नाक कापलं जाणार. जे काय पवारांच्या राजकारणाचं पोस्टमार्टेम देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलं, त्या सांगायची वेळ आली की वेळ कमी उरलाय आणि सगळा जमाव हसला. कारण तुम्ही तोंडगशी पडलाय, स्वतः प्रश्न विचारून स्वतः उचापत करून हे श्रोत्यांनाही कळलं. वेळ कमी उरलाय, कारण तुमचेच वाभाडे आता देवेंद्र फडणवीस काढतील हे बघितल्यानंतर तुम्ही कासवासारखे पाय आत घेतले, हे श्रोत्यांना दिसत होतं, कळत होतं. मला नाही वाटत महाराष्ट्रात गाल पुढे करून आपलं थोबाड रंगवून घेणारा जयंत पाटलांसारखा दुसरा कोणी नेता आज असेल. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.